नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जिथे श्रद्धाभाव असतो तिथे देव माणसाला दिसतो. मंडळी होय, मनामध्ये जर श्रद्धाभाव असेल, अंतःकरणामध्ये श्रद्धाभाव असेल तर दगडामध्ये देवाचं अस्तित्व जाणवतं. दगडामध्ये सुद्धा देव असल्याची प्रचिती येते. मंडळी, मस्तान बाबा आणि यांच्याच बद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फार मोठे आघात चमत्कार. कुणी म्हणतं की भर उन्हामध्ये रेल्वेच्या डब्याला आग लागली आणि मग काय, या मस्तान बाबांनी चमत्कार केला आणि भर कडक उन्हामध्ये पाऊस पडला. मंडळी, तेच ते मस्तान बाबा 35 ते 40 वर्षापासून सध्या सुद्धा सहजपणे पुणे रेल्वे स्टेशनवरती भेटू शकतात. मंडळी, तेच मस्तान बाबा या कलियुगातला एक अवलिया म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं. या दृश्य अदृश्य दुनियेचा बादशाह असा शब्द त्यांच्याबद्दल वापरला जातो. कोण आहेत हे मस्तान बाबा? कुणी बोलतं की होळीच्या दिवशी या मस्तान बाबांनी पाणी ओतलं आणि पाण्याने होळी पेटवली. कोण आहेत हे मस्तान बाबा? मंडळी, याच मस्तान बाबाचा एक चमत्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. की घडलं असं की एक व्यक्ती मस्तान बाबांच्या दर्शनासाठी गेला आणि मग काय, मस्तान बाबांनी दर्शन दिलं आणि त्या मस्तान बाबांनी जमिनीवरती हात चोळले, रेल्वे स्टेशनवरती असणाऱ्या त्या फरशीवरती हात चोळले आणि एक भला मोठा चमत्कार घडला. अक्षरशः मंडळी, तो चमत्कार ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा काळजाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, देव आपल्या भक्तावरती असणारं संकट कशा पद्धतीने टाळतो आणि आपल्या भक्ताला कशा पद्धतीने वाचवतो, मूर्तिमंत याचं एक उदाहरण. मंडळी, हा व्हिडिओ बघण्यापूर्वी किंवा मस्तान बाबांचे चमत्कार ऐकण्यापूर्वी तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे, एक सूचना, एक डिस्क्लेमर म्हणून एकच गोष्ट सांगतो की सदरचे जे अनुभव आहेत हे समाजामध्ये प्रचलित असणारे लोकांचे अनुभव आहेत. याच्यामधून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे आमचा हेतू नाही. तर हे जे अनुभव आहेत हे श्रद्धाभावाने पाहावेत, किंवा ज्यांचा श्रद्धेवरती, देवावरती किंवा अशा अवलिया महाराजांवरती विश्वास नसेल त्यांनी हे अनुभव केवळ मनोरंजन म्हणून बघावेत. कुठल्याही पद्धतीची अंधश्रद्धा पसरवणे आमचा मुळातच हेतू नाही. चला, जास्त वेळ न घेता ते अनुभव तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. दृश्य अदृश्य दुनियेचा बादशाह मस्तान बाबा. खर तर अंतरायला रात्रीचं अंथरूण नाही, ही जमीन हेच मोठं त्यांचं अंथरूण, आणि पांघरायला सुद्धा पांघरून नाही, हे आभाळ हेच त्यांचं पांघरून. गळ्यामध्ये एक टॉवेल गुंडाळलेला, कमरेला एक टॉवेल गुंडाळलेला, अजिबात कुणालाही एकही शब्द न बोलणारे ते बाबा. ते आहेत अवलिया, कुणीतरी फार मोठे. ते कुठून आले, त्यांचं अस्तित्व कुठून झालं, त्यांचं घरदार कुठे, त्यांना मुलं बाळ आहेत का, त्यांचे आई वडील कोण, किंचितही माहिती नाही. असं म्हणतात की नदीचं मूळ आणि ऋषीचं किंवा देवाचं कुळ हे शोधायच्या भानगडीत पडू नये, कारण ते सापडत नसतं. इतक्यातच आपण समाधान मानायचं की त्यांचा सहवास आपल्याला लाभतोय, त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतोय. मंडळी, आता या मस्तान बाबांबद्दल अनेक चमत्कार सांगितले जातात. आजही त्या ठिकाणी जर गेलात तर अनेक लोक दर्शनासाठी थांबलेले असतात. काही जण त्या बाबांचे हातपाय चेपतात. ज्यांचा विश्वास नाही ती लोक बघून नाक मुरडतात, अरे हा तर वेडा माणूस आहे. आणि ही पाया पडणारी काय सगळी वेडे आहेत का? त्या मनोरुग्णाला, त्या वेड्याला उपचाराची गरज आहे. कुठंतरी मोठ्या दवाखान्यामध्ये त्याला दाखल केलं पाहिजे आणि ही लोक त्याला देव बनवून बसलेत. परंतु मंडळी, असंही नाही. कुणाला तर काहीतरी अनुभव आला असेल, कुणाचं तरी भलं झालं असेल, उगीच लोक तिथं कसं काय जात आहेत आणि तिथं माथा टेकतायत, नतमस्तक होत आहेत. मंडळी, कोण आहेत ते नेमके मस्तान बाबा? या दृश्य अदृश्य दुनियेचा बादशाह अशा पद्धतीचा त्यांचा उल्लेख केला जातोय. त्यांच्या पायामध्ये भले मोठे 2 चांदीचे तोडे आणि असे काय हवेमध्ये हातवारे करीत असतात. अक्षरशः ज्याची श्रद्धा आहे त्या माणसाला वाटतं की हे मस्तान बाबा या ब्रह्मांडाचा खेळ स्वतःच बघत आहेत, स्वतः हा ब्रह्मांडाचा खेळ चालवत आहेत. नव्हे हेच ते ब्रह्मांड नायक आहेत. काहींना वाटतं की अक्कलकोटचे स्वामी हेच ते अक्कलकोटचे स्वामी या रूपाने तर इथं उतरले नसतील. मंडळी, खरोखरच असा एक अनुभव आला की तो ऐकल्यानंतर तुमचं सुद्धा काळीज गोठून गेल्याशिवाय राहणार नाही. एक महिला होती अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची भक्त. मंडळी, पुण्यापासून साधारणतः 200 किलोमीटर 250 किलोमीटर इतकं त्यांचं अंतर, आणि नुकतंच 5-6 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. लहानगी 2 लेकरं होती
आणि ते दोघे जण नवरा बायको शेती करीत होते. माळ रानावरती एक झोपडी बांधलेली होती, एक गोठा होता आणि बाजूने थोडेफार पत्रे लावलेले होते. त्याच्यामध्ये गायी जनावरं पाळायचे आणि स्वतःही त्याच ठिकाणी राहायचे. मंडळी, ती माऊली होती अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची भक्त. ती जी महिला आहे ती अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची भक्त होती आणि तिनं स्वामी समर्थांना मनापासून प्रार्थना करायची की स्वामी, आमचं हे घरदार चांगलं होऊ द्या, आम्हालाही शेतीमधून भरघोस उत्पन्न भेटू द्या. आणि मंडळी, स्वामींचाच आशीर्वाद की काय, त्यांना पेरूच्या बागेमधून फार उत्पन्न भेटलं, पैसे आले. त्यांनी ठरवलं की हे पैसे आपण बँकेमध्ये टाकायचे नाहीत, तर इथंच गाठोडं बांधून घरामध्ये ठेवायचे. मंडळी, अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. त्यांच्यावरती असं काय संकट उद्भवलं आणि त्या मस्तान बाबांनी काय चमत्कार दाखवला. खरं तर स्वामी समर्थांचीच ती सगळी लीला. मंडळी, घडलं असं की तरकारी पिकअप, ज्यामध्ये पेरू, भाजीपाला हे सगळं काही विकायला पुण्याला मार्केटला जातं, आणि त्या मार्केटमध्ये ह्या स्त्रीचा, ह्या बाईचा नवरा गेला. पिकअपमध्ये त्या ठिकाणी गेला. पुण्यामध्ये थोडाफार वेळ लागणार होता मार्केटसाठी जायला, आणि त्याच ठिकाणी त्यांना तिथालचाच एक नातेवाईक भेटला. रामराम घातला आणि तो नातेवाईक बोलला की पाहुणा, इथंही तुम्हाला वेळ आहे, इथं थांबण्यापेक्षा आपल्या घराकडून चहा पिऊन या. असे बोलून ते दोघेजण निघाले. तो भेटलेला पाहुणा त्या व्यक्तीला घेऊन जाऊ लागला. जात असताना त्या पाहुण्याने सांगितलं की पाहुणं, इथं या रेल्वे स्टेशनवरती एक अवलिया महाराज आहेत. असं बोलतात की त्यांची जी थाप आहे ही आपल्या पाठीवरती पडली तर आपल्या आयुष्याचं, जीवनाचं सोनं होऊन जातं. अनेक लोक दर्शनाला थांबतात, आपण बघायचं का, जाऊया दर्शनाला, असे बोलून ते दोघेजण तिथे गेले. बघताय तर काय मस्तान बाबा फरशीवरती, जमिनीवरती बसलेले. लोक यायची, दर्शन घ्यायची, परंतु ज्यांचं नशीब आहे, ज्यांच्या नशिबामध्ये बाबांचं दर्शन घडणं आहे, त्यांचंच दर्शन व्हायचं. नाहीतर बाकीच्यांना बाबा अशा पद्धतीने हाताने हुसकावून लावायचे आणि ती लोक लांबूनच दर्शन घ्यायची, निघून जायची. आता हे दोघे जण त्या ठिकाणी गेले, दर्शन घेतलं. मंडळी, ह्या व्यक्तीला मात्र बाबांनी दर्शन दिलं आणि काय मंडळी, बाबा एकदम स्तब्ध बसले. अचानकपणे बाबांनी त्या रेल्वे स्टेशनवरती असणाऱ्या त्या फरशीवरती हात चोळले आणि घडलं काय, त्या फरशीवरती हात चोळले असता बाबांचे हात काळे पडले. जसे काय बाबांनी राखेमध्ये हात चोळलेत अशा पद्धतीने बाबांचे हात काळे पडले. आता बघणारी लोक बोलत होती की पाहुणं, तुमच्यावरती काहीतरी भलं मोठं संकट होतं आणि हे या मस्तान बाबांनी इथून टाळलं बघा. मंडळी, घडलेलंही तसंच होतं. तो व्यक्ती नंतर तिथून दर्शन घेऊन निघून गेला, पाहुण्याच्या घरी गेला, चहा पाणी झालं आणि नंतर मात्र तो व्यक्ती घरच्या प्रवासाला लागला. तो व्यक्ती घरी आला आणि बघतोय तर काय, त्याच्या पायाखालची जमीन सरकून गेली. त्याचा जो गोठा होता किंवा ती झोपडी होती, ज्या झोपडीमध्ये ते राहत होते, ती झोपडी अर्धवट एका बाजूने जळालेली होती. त्याची बायको तिथेच लगेच धावत आली. डोळ्यामध्ये तिच्या अश्रू आलेले होते. आता झालंय काय, ह्यालाही काय समजेना. कारण मंडळी, त्या झोपडीमध्ये, त्या घरामध्ये ते लहान मुलगं त्यांचं ते जोडीत बांधून आतमध्ये ठेवलं जायचं. म्हणजे ती जी त्याची पत्नी आहे ती जनावरांना वगैरे चारा वैरण करायची, ती माऊली सगळं काही काम करायची. आणि मंडळी, खरोखरच त्या दिवशी असं काय घडलेलं होतं की ती जनावरांना चारा आणण्यासाठी जवळ शेतामध्ये गेलेली होती आणि घरामध्ये एक साडीची झोळी बांधलेली होती आणि तिच्यामध्ये तिचं ते लहान लेकरू तिनं ठेवलेलं होतं. मंडळी, घडलेलं असं होतं की लाईट वगैरे असते घरामध्ये, काही शॉर्ट सर्किट झालं असेल, स्पार्किंग झालं असेल, तर त्या गोठ्याला आग लागली. परंतु चमत्कार मंडळी असा घडला की ती माऊली आहे, ती ताई आली, बघते तर काय, धडाधडा हे घर जळू लागलेलं. ती स्वामी समर्थांची भक्त होती. स्वामी असं म्हणून तिने किंचाळी फोडली आणि ती जागीच बसली. तिला काय होतंय, काय घडतंय, काही समजेना. मंडळी, क्षणार्धामध्ये तो पेटलेला गोठा, ते पेटलेलं घर अचानकपणे विझलं. ते तिचं बाळ, ते सुखरूप वाचलं. मंडळी, त्या घरामध्ये साधारणतः 7-7.5 लाख रुपये इतकी रक्कम गाठोड्यामध्ये बांधून त्यांनी ठेवलेली, ती सुद्धा रक्कम वाचली. आता मात्र ह्या व्यक्तीच्या लक्षामध्ये आलं, बायकोने सगळा काही घडलेला प्रकार सांगितला. आता मात्र ह्या व्यक्तीच्या लक्षामध्ये आलं की पुणे रेल्वे स्टेशनवरती मी त्या बाबाचं, त्या अवलिया महाराजांचं दर्शन घ्यायला गेलो असता त्या बाबांनी जमिनीवरती हात चोळले होते आणि जमिनीवरती हात चोळता क्षणी त्या बाबांचे हात काळे पडले होते.
याचाच अर्थ मात्र या व्यक्तीच्या लक्षामध्ये आला की इथं माझं पेटलेलं घर, इथं माझी पेटलेली झोपडी 200-250 किलोमीटर अंतरावरून त्या मस्तान बाबांनी त्या रेल्वे स्टेशनवरून वाचवली. त्यांनी तिथून जमिनीवरती हात चोळले, त्यांचे हात काळे पडले आणि इथं पेटलेली माझी ही वस्ती, माझं पेटलेलं घर मात्र विझलं. हा त्या अवलिया महाराजांचा तो चमत्कार. मंडळी, त्या व्यक्तीचा श्रद्धा, त्या व्यक्तीची जी श्रद्धा त्या महाराजांवरती, त्या अवलिया बाबांवरती इतकी होती की त्यांना अंतःकरणापासून हेच वाटत होतं की आज जर त्या बाबांचा मला दर्शनाचा योग घडला नसता किंवा त्या ठिकाणी त्या बाबांनी त्या फरशीवरती हात चोळले नसते तर इथं माझा पेटलेला गोठा कस काय विझला असता. आणि हो मंडळी, बघा ना, भर उन्हाचा कडाका, अगदी उसाच्या पाचटापासून, गव्हाच्या काडापासून बनवलेलं ते घर, बनवलेली ती झोपडी अचानकपणे आग लागल्यानंतर अचानकपणे विझते कशी काय? माऊली, एकदा लागलेली आग आणि अशा पद्धतीने जर त्याला इंधन भेटत असेल, ऊसाचा जे पाचट आहे, गव्हाचं काड, एवढं सगळं असताना, वारं असताना ती झोपडी विझलीच कशी काय? फार मोठा अद्भुत असा चमत्कार. नव्हे हा स्वामींचाच चमत्कार असं बोलायला हरकत नाही. त्या मस्तान बाबांच्या रूपाने तिच्या पतीला, त्या स्त्रीच्या पतीला पुणे रेल्वे स्टेशनवरती साक्षात स्वामी समर्थ भेटले असंही म्हणायला हरकत नाही. सो असू द्या मंडळी, ते मस्तान बाबा, ते अवलिया प्रत्येकाच्या नजरेमध्ये वेगळी असतील. काहींना वाटत असेल हे मनोरुग्ण आहेत, परंतु काहींचा तिथे श्रद्धाभाव असेल, त्यांच्या अंतर्मनाला वाटत असेल की नाही, या रूपाने मला माझा देव दिसतोय, या रूपाने मला माझा पांडुरंग दिसतोय, या रूपाने मला माझे स्वामी दिसतायत. मनामध्ये भाव असेल तर देव दिसतो. नव्हे मंडळी, आपण ही गोष्ट बघितली असेल की अंतःकरणामध्ये श्रद्धा भाव असेल तर दगडामध्ये सुद्धा देव दिसतो. त्या दगडामध्ये सुद्धा देवाचं अस्तित्व असल्याची चाहूल मनाला लागते आणि एक वेगळंच समाधान वाटतं. जर दगडामध्ये देव असेल आणि तो भाव आपल्या मनामध्ये येत असेल तर त्या रेल्वे स्टेशनवरती असणारे ते अवलिया हे निश्चितच त्या दगडापेक्षा तरी कमी नाहीत ना. होय मंडळी, या दृश्य अदृश्य दुनियेतला बादशाह अशा पद्धतीने त्यांचा उल्लेख केला जातोय. हे तितकंच सत्यही असू शकतं. असं बोललं जातं की पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. माहीत नाही कोणत्या तरी रूपामध्ये तो देव भेटेल, ते भगवंत भेटेल. आणि त्या अवलिया महाराजांबद्दल, त्या मस्तान बाबांबद्दल अनेक काही चमत्कार सांगितले जातात. असं म्हटलं जातं की भर उन्हाचा कडाका होता आणि अचानकपणे रेल्वेच्या डब्याला आग लागली आणि हे रेल्वे स्टेशनवरती असणारे मस्तान बाबा आणि काहीतरी या मस्तान बाबांनी चमत्कार केला आणि भर उन्हामध्ये पाऊस पडला आणि तो पेटणारा रेल्वेचा डब्बा विझला, जीवितहानी टळली. एवढंच नाही मंडळी की होळीच्या दिवशी त्यांनी पाण्याने होळी पेटवली. नव्हे अनेक नाना प्रकारचे चमत्कार हे त्यांच्याबद्दलचे चर्चेमध्ये आहेत. हा झाला फक्त चर्चेचा विषय मंडळी, हा झाला फक्त केवळ चर्चेचा विषय. या विषयामधून किंवा या व्हिडिओमधून कुठल्याही पद्धतीची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा मुळातच हेतू नाही. हा व्हिडिओ फक्त श्रद्धाभावाने पाहावा. ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाच्या हेतूने बघावा. आमचा कुठल्याही प्रकारचा अंधश्रद्धेला खातपाणी घालायचा हेतू नाही किंवा अंधश्रद्धा पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. भेटूया आपण पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.